नमस्कार. 1021 श्री गणेश दर्शन ह्या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गणेशाची संपूर्ण भारतामध्ये 1021 अशी स्थानं आहेत. या सगळ्या स्थानांची माहिती CA डॉक्टर दिलीप साठे यांनी स्वतः जाऊन संकलित केली. ही दुर्मिळ माहिती त्यांनी एका पुस्तकामध्ये संग्रहित केलेली आहे आणि त्या पुस्तकाच्या आधारे आम्ही YouTube चॅनलच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत ती म्हणजे ठाण्यातील काही गणेश स्थानं. चला सुरू करूयात. ठाण्यातील पहिले गणेश आहेत रावण गर्वहरण गणपती, नौपाडा, ठाणे. हे मंदिर 1973 मध्ये गोखले यांनी बांधलं. या गणपतीची स्थापना बेळगावचे श्री काणे महाराज यांच्या हस्ते झाली. त्यावेळी हे साधं कौलारू असं देऊळ होतं. खाली आसनावर मोर, त्यावर कमळावर उभी असलेली गणपतीची 2 हातांची 75 सेंटीमीटर उंचीची सुंदर अशी मूर्ती. एका हातात कमळ तर दुसऱ्या हातात मोदक पात्र आहे. शंकराचे आत्मलिंग रावणाच्या हातून परत मिळवण्यासाठी गणेशानं लहान मुलाचं रूप घेतलं. या कथेवर आधारित असं या ठिकाणी गणेशाचं रूप आपल्याला दिसून येतं. ही उभी मूर्ती 2 हातांची अंदाजे अर्धा मीटर उंच अशी आहे. पुढील गणेश आहेत 21 मुखी श्री वरदविनायक दंडवते महाराजांचा आश्रम, ठाणे. ही 21 मुखी आणि 42 हातांची भगवान श्री विष्णुदेवाच्या रूपाशी साधर्म्य दाखवणारी विराट मूर्ती श्रीमूर्ती आहे. श्री गुरुनाथ रामराव परशुराम उर्फ दंडवते महाराज हे योगी पुरुष या वरदविनायकाचे प्रतिष्ठापक होते. ते साष्टांग दंडवत घालतच हिंदुस्थानातील तीर्थयात्रा करीत. श्रीमूर्तींची स्थापना 8 एप्रिल 1981 ला झाली. कमल चक्राकार उभ्या असलेल्या ह्या विराट गणेशाच्या मस्तकावर शेषाने फणा धरलेला आहे. विशेष म्हणजे श्री वरदविनायकाचे 42 मधील 37 हस्त आशीर्वाद देत आहेत. मुख्य शुंडा उजवी असून पायाजवळ मूषक आहेत. पुढील गणपती आहेत मंदार सिद्धिविनायक, जांभळी नाका, ठाणे. श्री पंडित यांच्या पूर्वजांना 450 वर्षापूर्वी स्वप्नात दृष्टांत देऊन मला वर काढा असं सांगितलं. त्याप्रमाणे मंदारच्या झाडाखालची जागा उकरली असता श्री गणपतीची मूर्ती मिळाली. ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मंदार सिद्धिविनायकाचं दर्शन व्रत म्हणून घेणारे अनेक गणेश भक्त आपल्याला दिसून येतात. पुढील गणेश आहेत श्री ज्ञानेश्वर गणेश मंदिर, 5 पाकडी, ठाणे. श्री ज्ञानराज सेवा मंडळानं हे मंदिर 30 वर्षांपूर्वी बांधलं. या ठिकाणी 3 गाभारे असून यातील डाव्या हाताच्या गाभाऱ्यामध्ये श्री गणपतींची 6 हातांची मूर्ती आहे. ही आसनावर बसलेली आहे. मूर्तीला रंग दिलेला आहे. यानंतरचे गणेश आहेत श्री कौपिनेश्वर मंदिर, ठाणे. हे भव्य असं मंदिर आहे. प्रवेश केल्यावर एक भव्य नंदी आपलं लक्ष वेधून घेतो. येथील शिवपिंडी आणि शिवलिंग महाराष्ट्रातील सर्वात मोठं असावं. नंदीही सर्वात मोठा असावा. सभा मंडपात एका महिरपीत रिद्धी सिद्धीसह ही गणपतीची नवीन संगमरवरी मूर्ती बसवलेली असून ती 1.5 मीटर उंच आणि 120 सेंटीमीटर रुंद अशी आहे. इसवी सन 2004 मध्ये ही मूर्ती बसवण्यात आली आहे. पुढील गणेश आहेत पुष्करणीतला श्री महागणपती, पार नाका, कल्याण. कल्याण मध्ये पार नाक्यावर श्रीराम मंदिराच्या मागे पूर्वेला पोखरण नावाचं तीर्थ आहे. हे सिंधू संस्कृती काळापासूनचं महास्नानघर आहे असं मानतात. या तीर्थात 250 वर्षांपूर्वी ही मूर्ती सापडली. या मूर्तीची स्थापना श्री महागणपती या नावानं पोखरण तीर्थासमोर करण्यात आली आहे. त्रिमूर्ती चतुर्भुज असून वरच्या हातामध्ये परशु आणि अंकुश आहेत, तर डाव्या हातातील मोदकाला सोंडेनं उचललेलं आहे. उजव्या हातात सुधापात्र असावं. मांडी घातलेली असली तरी दोन्ही पायाचे तळवे एकमेकांसमोर आणलेले आहेत. मूर्तीच्या बैठकीच्या मधोमध लाडू असून त्याच्या दोन्ही बाजूला 2 मूषक तो मटकावण्याच्या पवित्र्यात आहेत. सरदार लेले स्थापित गणपती, बाजारपेठ, कल्याण. कल्याण मधील शुभ कार्यात पहिली अक्षत या गणपतीला देतात.
हे मंदिर 4.5 मीटर बाय 6 मीटरचं लाकडी सभागृह 10 लाकडी खांबांवर उभं आहे. छोट्याशा घुमटी वजा भागात 90 सेंटीमीटर उंचीच्या चौथऱ्यावर श्री मूर्ती आहे. हा गणपती चतुर्भुज असून डाव्या सोंडेचा आहे. शुंडाळ डाव्या हातातील मोदकाला स्पर्श करत आहे. आशीर्वाद देणारी सुंदर नेत्रांची ही मूर्ती सुखासनात बसलेली दिसते. थोरले बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत 1720 ते 1740 लेले नावाचे सरदार गलबतावर काम करत होते. हे मंदिर या लेले सरदारांनी बांधलं असल्याची नोंद आहे. या गणपतीची व्यवस्था उत्तर पेशवाईत पटवर्धन घराण्याकडे होती आणि नंतर ब्रिटिश आमदनीमध्ये ही सनद विष्णू पांडुरंग आचवल यांच्याकडे आली. सुभेदार बिवलकरांचे श्री सिद्धिविनायक, काळा तलाव, शेणाले तलाव, कल्याण. कल्याणचे प्रसिद्ध आरमारी सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी इसवी सन 1770 ला या मंदिराचा मुहूर्त खांब उभा केला. पेशवे काळात रामजी बिवलकर आणि त्यांचे चिरंजीव आनंदराव हे दोघेही कर्तबगार सरदार होते. या मंदिरासमोर मोठा तलाव आहे. जवळच गणेश घाट आहे. डाव्या सोंडेच्या मूर्तीला श्री सिद्धिविनायक असं म्हणण्याची प्रथा याच ठिकाणी पडली. शेंदूर लेपनामुळे मूर्तीचे अवयव स्पष्ट नसले तरी चतुर्भुज मूर्ती सुंदर, सुबक आणि पाषाणाची असावी. मूर्ती 75 सेंटीमीटर उंच आहे. डाव्या बाजूला पायाकडे काळ्या पाषाणाची मूषक मूर्ती देखील आहे. साठे यांच्याकडील गणपती कल्याण. या ठिकाणी इतिहास संशोधन श्रीनिवास साठे यांच्या घरी एका गणेशाची मूर्ती आहे. तिचं मुख भग्न आहे. आसनावर उंदीर आहे. गणपतीचं वेगळेपण म्हणजे याला मागे वेणी कोरलेली आहे. श्री गणेश मंदिर, शिळफाटा, ठाणे. रस्त्याच्या कोपऱ्यावर मोठं आवार, त्यात मंदिर, उघडा सभा मंडप, त्यात गाभारा आणि वर शिखर. गाभाऱ्यामध्ये 45 सेंटीमीटर उंच रंगवलेली श्री गणेशाची सुरेख आणि नवीन मूर्ती. शेजारी उंदीर देखील दिसून येतो. श्री गणेश मंदिर, डोंबिवली, पूर्व. 1924 सालच्या वैशाखातल्या संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची स्थापना करून लहानसं कैलास स्वरूपातलं मंदिर ग्रामस्थांनी 400 रुपये वर्गणी गोळा करून उभं केलं. आज त्या जुन्या स्वरूपाचा बदल होऊन श्री गणरायाच्या वैभवाला साजेसं पिरॅमिड स्टेप्स बांधणीचं टोलेजंग मंदिर उभं राहिलंय. श्री गणेशाचे मुख्य मंदिर 3.6 बाय 3 मीटर असून श्रींच्या बैठकीचा चौथरा 90.90 सेंटीमीटर आहे. श्रींची मूर्ती छोटीशी पण अतिशय सुंदर आहे. हे डोंबिवली शहराचं ग्रामदैवत मानतात. गणेश गायत्री, भोपर, डोंबिवली. श्री सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिर, भोपर. या ठिकाणी गणेश गायत्री देवीची मूर्ती पंचमुखी असून अत्यंत आकर्षक स्वरूपातली आहे. तिचे 10 हात असून त्यात शंख, चक्र, पाश, वरदहस्त, डमरू, अंकुश असून ती गजमुखी आहे. एका अखंड काळ्या पाषाणातून साकारलेली ही मूर्ती कमळावर विराजमान झालीये. तिनं सुंदर आभूषण धारण केलेली आहेत आणि अत्यंत मनोहारी, अत्यंत स्फूर्तिदायक असं हे गणेशाचं लंबोदरात्मिका स्वरूप आहे. श्री गणेश दत्त, भोपर, डोंबिवली. श्री गणेश दत्त हे दैवत अत्यंत जागृत असून गजमुखी त्रिमुख आहे. 6 हात असून त्यात शंख, चक्र, गदा, कमंडलू आहेत. श्री गणेश दत्त गाईला टेकून उभे असून अत्यंत प्रसन्न मुद्रा आहे. खाली दोन्ही बाजूला श्वान देखील आहेत. मुद्गल पुराणात दिलेल्या माहितीप्रमाणे श्री गुरुदेव दत्त यांनी गणेशाची उपासना केली असताना गणेश प्रसन्न झाले. स्वामी आणि सेवक यांचे अद्वैत गणेश रूप गणेशमय झालेले हे गणेश दत्त असं स्वरूप आहे. पुढील गणेश आहेत मयुरेश्वर, भोपर, डोंबिवली, पूर्व. परमपूज्य सद्गुरू सौ संध्याताई अमृते यांच्याद्वारे संचालित अंगिरस आश्रम, देसलपाडा, भोपर रोड या ठिकाणी गणपतीच्या 3 मूर्ती आहेत. त्यातील मुख्य मूर्ती मयुरेश्वराची असून डावीकडच्या बाजूला गणेश दत्त आणि उजवीकडच्या बाजूला गणेश गायत्रीच्या अप्रतिम सुंदर अशा मूर्ती आहेत. श्री विघ्नेश्वर मंदिर,
कुळगाव, अंबरनाथ. श्री विघ्नेश्वर गजाननाची मूर्ती 75 सेंटीमीटर उंच सिद्धी बुद्धी सहित आहे. याची स्थापना 1990 साली झाली. सभा मंडप 6 बाय 6 मीटरचा आहे. पुढील गणेश आहेत श्री महागणपती देवस्थान, बदलापूर. या गणरायाचे येथील पूर्ण नाव श्री महागणपती देवस्थान बुद्धी क्षेत्र असं आहे. श्री गणेशाच्या कृपेनं या ठिकाणी अनेक बुद्धिमंत विद्वान तयार झाले असल्यानेच बदलापूर बुद्धी क्षेत्र असे म्हणतात. हा नवसाचा गणपती असून याची मूळ मूर्ती पाषाणाची आहे. देखणी आणि कित्येक शतकांपूर्वी घडवलेली असावी असा हिचा इतिहास आहे. नावस्थापनेपूर्वीचा हा गणेश असावा. हे श्रींचे ध्यान नृत्यमग्न आहे. 7.5 सेंटीमीटर जाडीच्या पाषाणावर ही मूर्ती आहे. मूर्ती बऱ्यापैकी उंच असून 45 सेंटीमीटर रुंद आहे. पुढील गणेश आहेत कमळ चक्राधिष्ठित गणेश, मुरबाड. मंदिर सुमारे 110 वर्षांहून अधिक पुरातन आहे. मूर्तीची स्थापना लक्ष्मण विनायक जोशी यांनी केली. मूर्ती शुभ्र संगमरवरी दगडाची असून चतुर्भुज आहे. पाश, अंकुश, माला आणि मोदक धारण केलेली आणि कमल चक्रावर अधिष्ठित आहे. संकटमोचन हनुमान गणेश, मुरबाड. सन 1962 मध्ये स्वामी पुरुषोत्तम नंदजी या ठिकाणी आले. त्यावेळी मुरबाड भागात जंगल होतं. आता त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. या ठिकाणी बाळ गणेशाची 2 हातांची उभी मूर्ती स्वतः महाराजांनी बनवलेली आहे. तिला लाल रंग देखील दिला आहे. महाभारतातील प्रसिद्ध कण्व मुनींचा आश्रम आजच्या टिटवाळा या गावाच्या परिसरात होता. शकुंतला दुष्यंत यांचा गांधर्व विवाह आणि तिला पुत्र प्राप्ती देखील या सर्व घटना इथेच घडल्या. कण्व मुनींनी शकुंतलेला गणेश व्रत करायला सांगितलं. ज्या मूर्तीची पूजा अर्चा कृपा प्रसाद यामुळे शकुंतलेला पती पुन्हा लाभला, ती देवता मूर्ती आजच्या टिटवाळा भागातली. मध्यंतरीच्या काळामध्ये ही मूर्ती कुठं होती हे कळायला मार्ग नव्हता. पण तिचं पुनर्दर्शन थोरल्या माधवराव पेशव्यांमुळे सगळ्यांना उपलब्ध झालं. पेशव्यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे तलावामध्ये ही मूर्ती सापडली. तलावाच्या काठी त्यांनी एक छानसं मंदिर बांधून श्रींची त्यात प्रतिष्ठापना केली. याला वरद विनायक असं म्हणतात. इथे विवाह जुळतात त्यामुळे याला विवाह विनायक किंवा वर विनायक असंही म्हणतात. श्री गणपतीची मूर्ती भव्य प्रसन्नमुखी असून 105 सेंटीमीटर उंच आणि तितकीच रुंद आहे. चतुर्भुज वरच्या हातामध्ये परशु, खालच्या हातामध्ये रुद्राक्ष माळा, डाव्या हातामध्ये गदा आणि कमळ, खालच्या हातामध्ये मोदक अशा वस्तू आहेत. मूर्तीचे मस्तक उघडे असून त्यावर 2 गंडस्थळे आहेत. नेत्रात 2 लाल माणके आहेत. सोंड डावीकडे मोदकाला लागलेली आहे तर पोट मोठं असून त्यावर सर्प विळखा आहे. नाभी भागात लाल माणिक दिसून येतो. गंगाजींचा गणपती नाईक सिद्धिविनायक, अणजूर, तालुका भिवंडी. अणजूरच्या नाईक आडनावाच्या घराण्याचं मूळ आडनाव राणे असे होते. हे घराणे चंपानेरचे. 400 वर्षांपूर्वी ते अणजुरात आले. या राणे घराण्याला नाईक ही पदवी मिळाली. निंबाजी नाईकांचे ज्येष्ठ चिरंजीव गंगाजी नाईक यांनी पोर्तुगीजांना शह देण्याचा बेल भंडारा उचलला. परंतु या कामाला धार्मिक अधिष्ठान असावं म्हणून त्यांनी गजाननाचं आदिस्थान मोरगाव या ठिकाणी ते आले. 21 दिवसांच्या अनुष्ठानानंतर गणरायांनी दृष्टांत देऊन गंगाजींना चिंचवडला जायचा आदेश दिला. मोरया गोसावींचे पणतू चिंतामणी यांनी गंगाजींना अनुग्रह दिला आणि आपल्या पूजेतील उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक तर नारायण महाराज मोरया गोसावींचे नातू यांनी गंगाजींना तलवार भेट दिली. 1719 मध्ये फिरंग्यांच्या विरोधात जबरदस्त कारवाई करता यावी म्हणून ते कल्याणला आले. गंगाजी नाईक यांनी वसईच्या लढाईत चिमाजी अप्पांना पराकाष्ठेचे सहाय्य केले. हे देवस्थान फार पवित्र आणि जागृत आहे. हे देवालय 210 वर्षांपूर्वीचं आहे. गंगाजी नाईक यांच्या 350 वर्षापूर्वीच्या वाड्यात आणि त्याच्या माडीमध्ये हे असून नाईक कुटुंबियांचे ते देवस्थान आहे. मूर्ती लहान
20 सेंटीमीटर उंचीची असून उजव्या सोंडेची आहे आणि सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. शशिकांत शामराव नाईक दादर हे सध्या या सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट अणजूरचे प्रमुख विश्वस्त असून भाविकतेनं ते काम पाहतात. रसिक हो, आज आपण ठाणे जिल्ह्यातील काही गणेश स्थानांची माहिती घेतली. 1021 श्री गणेश दर्शन ह्या आमच्या YouTube चॅनलवर आपल्याला अशीच दुर्मिळ माहिती मिळत राहणार आहे. त्यामुळे आमच्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पोहोचवा आणि श्री गणेशाच्या या दुर्मिळ माहितीचा लाभ घ्या. धन्यवाद.